कोल्हापूर शहरातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंडा पार्क इथं शेकडो एकर जागा आहे। या जागेवर शासनानं लाखो रुपये खर्च करून हजारो वृक्षांची लागवड केली आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर शहरातील बिल्डर लॉबी राजकारण्यांना हाताशी धरून ही जागा हडप करू पाहतात। त्याचाच एक भाग म्हणून वारंवार या ऑक्सिजन पार्कमधील वृक्ष लागवडीला आग लावण्याचे प्रकार घडतायत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। या आगीत शेकडो झाडं, सरपटणारे प्राणी, पक्षी, पक्षाची लहान पिल्लं आणि अंडी जळून खाक होत आहेत। एकीकडे शासन शतकोटी वृक्ष लागवडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करत असताना शेंडा पार्कमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीकडे दुर्लक्ष केलं जातंय, असा आरोप यावेळी शिष्टमंडळानं केला। यावेळी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। राजर्षी शाहू शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉक्टर एस.बी. खरबडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख अवधूत साळोखे, विराज पाटील, राजू यादव, राजू जाधव, हर्षल सुर्वे, राजेंद्र पाटील, प्रदीप हांडे, दिनेश साळोखे, गोविंद वाघमारे, अमित भोसले, अर्जुन संगपाळ, विवेक काटकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते।